निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरनं कारवाई। मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयांवरही कारवाई। निदा खानला लपवलेल्या नारेगावातील घरावरही पालिकेची बुलडोझरनं कारवाई। मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता। नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत। खेडा खुरमपूर गावातून यश नावाचा तरुण ताब्यात। यश मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना ईडीकडूनही समन्स। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचा ईडीकडून समन्स। समता पतसंस्थेमधील बनावट खाती आर्थिक व्यवहारांसंदर्भात ईडीकडून चौकशी। अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा। जगदंबा पतसंस्थेमधील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहारांप्रकरणी कारवाई। आज सिन्नर न्यायालयात केलं हजर। मीडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार। महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी, तर मुद्रांक शुल्कात सवलतीची मागणी फेटाळली। मुलायमसिंह यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचे निधन। मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट। रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी। आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।